मायेमध्ये चैतन्याचा आभास हे तीन पदार्थ मिळून ईश्वर चैतन्य एक ब्रह्मचैतन्य, ब्रह्मचैतन्य म्हणजे माया अधिष्ठान चैतन्य, त्याला ब्रह्मचैतन्य, पुन्हा माया आणि मायेमध्ये चैतन्याचा आभास यांना मिळून ईश्वर चैतन्य असं म्हणतात. जीवचैतन्याचे लक्षणात जसे अधिष्ठान कुटस्थ, बुद्धी आणि बुद्धी चैतन्याचा आभास हे तीन पदार्थ सांगितले आहेत, तसेच तीन पदार्थ वरील ईश्वर चैतन्याचे लक्षणात आहेत. जीवचैतन्याचं लक्षण करताना बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान अधिष्ठान कुटस्थ चैतन्य, बुद्धी किंवा वेष्टी अज्ञान त्याच्यामध्ये पडलेलं त्याचं प्रतिबिंब असे तीन घटक जीवचैतन्याच्या लक्षणात सांगितले. त्याचप्रमाणे या ठिकाणी ब्रह्मचैतन्य, माया आणि मायेमध्ये ब्रह्मचैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब असं ईश्वराचं लक्षण सांगितलं. ईश्वर लक्षणात तीन घटक आणि जीवचैतन्यातही तीन घटक आहेत. ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाश स्थानी आहे. ईश्वर जो आहे तो मेघाकाश म्हणजे मेघामध्ये जल आहे याचा आपण काय करतो, वर्षाव झालेल्या जलामध्ये आकाशाचं प्रतिबिंब पडतं म्हणून मेघामध्येही आकाशाचं प्रतिबिंब मानतो. तसंच या ठिकाणी जी माया आहे ती माया अव्यक्त स्वरूपात आहे, तर त्याच्यामध्ये परमात्म्याचं प्रतिबिंब मानतो. जसं आपण आकाशाचं प्रतिबिंब मानतो आहे की नाही, त्याप्रमाणे तो सावयव पदार्थातच प्रतिबिंब पडतं असं नाही, निरवयव आकाशातही प्रतिबिंब मानलेलं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ईश्वर चैतन्याचं लक्षण करताना हे कशासाठी कोणत्या ठिकाणी घ्यायचं, मेघाकाश स्थानी आहे की नाही. जीव चैतन्याचं लक्षण कशा ठिकाणी घेतलं, जलाकाश, आणि कुटस्थ चैतन्य म्हणजे घटाकाश आणि ईश्वर चैतन्य म्हणजे मेघाकाश. हा ईश्वर हा दृष्टांतातील मेघाकाश स्थानी आहे. तो सर्वांतर्यामी आहे. सर्वांच्या अंतकरणात त्या त्या जीवाचे कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो आणि सुखदुःख भोग देतो. आता ईश्वराचं स्वरूप काय आहे, तो सर्वांतर्यामी म्हणजे सर्व अंतर्यामी म्हणजे अंतस्थित्वा यमयती इति अंतर्यामी, जो आतमध्ये राहतो, अंतःकरणात राहतो आणि काय करतो, त्याचं नियमन करतो. सर्व प्राणीमात्रांच्या आतमध्ये राहून त्या प्राणीमात्रांचं नियमन करतो. म्हणजे पूर्वी त्यांनी जशी जशी कर्म केली असतील आणि त्या कर्माचे संस्कार त्यांच्या ठिकाणी असतात, त्या संस्कारानुरूप त्यांना ती कर्म करण्याची प्रेरणा देतो आणि त्यांनी केलेले जे कर्म असतील, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर, त्यांच्या कर्माप्रमाणे त्यांना त्या कर्मफलाचा भोग देतो. म्हणजे त्यांची जे पुण्यात्मक कर्माचा फलभोग सुखरूपाने देतो आणि पापात्मक कर्माचा फल दुःखरूपाने देतो. हा कोणही सर्व आतमध्ये राहून त्याचं नियमन करणारा असा जो ईश्वर आहे तो प्राणीमात्रांना त्यांच्या कर्माची सुखदुःखाची फलं देतो आणि कर्म करण्याची प्रवृत्ती किंवा प्रेरणा, म्हणजे ईश्वर हा या ठिकाणी प्रेरक आहे, कर्माच्या संपूर्ण कर्माचा प्रेरक आहे. आणि त्या कर्म काय प्राणी कर्म सापेक्ष फलदात आहे. प्राण्यांची जर कर्म सापेक्ष म्हणजे जशी त्यांची कर्म असतील त्याप्रमाणे त्यांना तो सुखदुःखरूपी फलं देणारा असा ईश्वर आहे. सर्वांच्या अंतकरणात त्या त्या जीवाचे कर्माप्रमाणे कर्मप्रवृत्तीची प्रेरणा करतो आणि सुखदुःख भोग देतो. जगातील असे सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. जगातले सगळे व्यापार करतो परंतु तो मात्र नित्य मुक्तच आहे. हे ईश्वराचं स्वरूप सांगतात. म्हणजे काय आहे, बंधन कशामुळे होतं, केवळ कर्मामुळे बंधन होत नाही, त्या कर्माचा कर्ता मी आहे असं म्हटलं की बंधन होत असतं. म्हणजे बंधन काय, कर्माचं कारण काय, जो ज्या कर्माचा कर्ता असतो तो त्या कर्मफलाचा भोगता होतो. ईश्वर त्या ठिकाणी न माम कर्मानी लिंपंती न मे कर्मफले स्पृहा इति माम योभिजानाती कर्मभिर्न सबद्धते. ईश्वर काय, ईश्वराचं स्वरूप काय, भगवान काय म्हणतात, न माम कर्मानी लिंपंती, मला कर्म कधीही लिप्त करत नाही, कारण मी कर्तृत्वाचा अभिमान धारण करत नाही. आणि न मे कर्मफले स्पृहा, या जगताच्या उत्पत्ती स्थिती लयापासून मला काही फल पाहिजे का, मला न कर्मफले स्पृहा, कर्मफलाविषयी मला इच्छा नाही. असं इतिमाम या अभिजानाती, असं जो मला अभिजानाती अभिता जानाती मला यथार्थ रीतीनं जाणतो, तर असा जाणणारा देखील
म्हणजे जर जीवात्म्याने जाणलं तर कर्मभीर न सबद्धते, तो देखील कर्माने बद्धतेला प्राप्त होत नाही. आता ईश्वराला आकर्ता जाणलं आणि जीव कसा काय बंधनात मुक्त होईल? याचाच अर्थ ईश्वराचं अधिष्ठान जे ब्रह्मचैतन्य आहे आणि तेच माझं अधिष्ठान लक्ष्य स्वरूप असणारं जीवाचं अधिष्ठान कोण आहे? कुटस्थ चैतन्य. ते दोन्ही एकच आहे, आहे की नाही? ईश्वर सर्व करून आकर्ता कोणत्या दृष्टीने? अधिष्ठान दृष्टीने. अधिष्ठान काही करीत नाही आणि करवित नाही असं ईश्वराच्या ठिकाणी नित्य ज्ञान आहे. आणि तेच ज्ञान जर तोच ईश्वराचं अधिष्ठान हेच मी आहे, आहे की नाही? म्हणजे माझा प्रत्येक आत्माच ब्रह्मरूप आहे किंवा ब्रह्मच प्रत्येक आत्मरूपाने ज्यांनी जाणलं तर त्यालाही कर्माचं बंधन नाही, आहे की नाही? बरोबर आहे का? ईश्वर आकर्ता जाणल्याने जीव कसा काय मुक्त होईल? याचाच अर्थ जो ईश्वर आहे तोच मी आहे, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं ज्ञान झालं तर जीव देखील काय होतो? कर्मबंधनातून सगळी कर्म तो कर्मे करी सकळे परी कर्मफळा नात कर्मबंधा नातळे, जैसे जळी जळेन शिंपे पद्मपत्र, असंच आहे ना. तर त्याप्रमाणे जसं कमलपत्र पाण्यात राहून त्याला स्पर्श होत नाही, त्याप्रमाणे कर्म करून तो जीव देखील काय असतो? मुक्तच होतो किंवा मुक्तच असतो. तर त्याप्रमाणे हा ईश्वर सर्व जीवांना त्या कर्म करण्याची प्रेरणा देतो आणि कर्मफलाचा कर्मसापेक्ष त्यांना त्या कर्मफलाचा भोग देतो. तरीसुद्धा ईश्वर काय आहे? नित्य मुक्त आहे. तो कोणत्याही कर्मबंधाने लिप्त होत नाही. ईश्वराची कर्म कोणती? जगताची उत्पत्ती स्थिती लयरूप कर्म करून देखील, प्राणीमात्रांना कर्मफल देऊन देखील, कर्मामध्ये प्रेरणा देऊन देखील ईश्वर सर्व कर्माहून अलिप्त आहे. जगातील सर्व व्यापार करूनही तो सदैव मुक्त आहे. कारण ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. ब्रह्मावर ईश्वर ब्रह्माच्या म्हणजे याला शबल ब्रह्म म्हणतात. मूळ आहे असंग निर्विकार शुद्ध चैतन्य रूप असणारं ब्रह्म. पण त्या ब्रह्माला ईश्वर कधी ईश्वर भाव किंवा ईश्वरत्व किंवा ईश्वर हे नामाभिधान ब्रह्माला कधी प्राप्त होतं? जेव्हा त्या ब्रह्माला माया उपाधी लागेल तेव्हा, आहे की नाही? माया ही उपाधी म्हणजे माया उपाधी म्हणजे ती कल्पित आहे त्याच्या ठिकाणी. तर ती कल्पित असणारी उपाधी ती जणू काय आहे का खरोखरच आहे? जणू काय आहे, इव आहे, ती एव नाही. म्हणून सांगतात ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुण प्रधान माया उपाधी आहे. आणि ती माया कोणती? तर शुद्ध सत्वगुणाचं जिच्यामध्ये प्राधान्य आहे. शुद्ध सत्वगुण प्रधान म्हणजे ज्याच्यामध्ये रजोगुण आणि तमोगुण हे अगदी नाममात्र आहेत अशा प्रकारचं, ज्याच्यामध्ये सत्वगुणाचा अधिक आहे. याचा अर्थ सत्वगुण आपलं रजोगुण आणि तमोगुण यत्किंचित नाही असं नाही, पण सत्वगुणाचं काही त्याच्यामध्ये प्राधान्य. तेव्हा शुद्ध सत्वगुणात्मक माया ही जेव्हा त्या ब्रह्माला उपाधी लागते तेव्हा त्या ब्रह्माला कोणता भाव येतो? ईश्वर भाव प्राप्त होतो. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वराच्या पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही. म्हणून जन्ममरणाची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. आता शुद्ध सत्वगुणात्मक माया असली काय आहे की माया म्हटलं की 3 गुण असतात. त्याच्यामध्ये 3 गुणांची कार्य आहे. तर काय म्हणतो? सत्वात संजायते ज्ञानम. सत्वगुणापासून काय होतं? ज्ञान. आणि ब्रह्माची उपाधी कोणती? शुद्ध सत्वात्मक माया, अर्थात त्याच्यामध्ये ज्ञान असणारच. त्यामुळं परमात्म्याला मी करता आहे, भोगता आहे, मी संसारी आहे, जन्ममरण धर्मवान आहे अशा प्रकारची भ्रांती कधी होत नाही. कारण त्याला ज्ञान काय आहे? नित्य. का ज्ञान नित्य परमात्म्याच्या ठिकाणी? तर शुद्ध सत्वात्मक माया ही त्याची उपाधी असल्यामुळं. ती उपाधी निर्मल असल्यामुळे ईश्वरात जसं पाणी स्वच्छ असलं त्याच्यात प्रतिबिंब पडतं, आहे की नाही? तसं उपाधी स्वच्छ असेल तर आपल्या स्वरूपाचं त्याला काही नित्य दर्शन. मी असंग निर्विकार ब्रह्मरूप आहे. ईश्वराचं ज्ञान काय सांगतं? मी ब्रह्म आहे. आपण जीवाच्या सापेक्ष त्याला ईश्वर असं म्हणतो, पण मूळ ईश्वराला मी हे जीव आहे तर मी ईश्वर आहे असं वाटत नाही. त्याच्या दृष्टीनं तो कोण आहे? नित्य ब्रह्माचं त्याला काही नित्य ज्ञान आहे. मी ब्रह्मरूप आहे असं ज्ञान आहे ईश्वराला. आणि त्याला काही गुरुच्या घरी जावं लागतं काय? किंवा त्याला शास्त्राचं अध्ययन करावं लागतं का? गुरु शास्त्र यांचे काहीही आधार न घेता त्याच्या शुद्ध सत्वात्मक उपाधीमुळं, मायेच्या उपाधीमुळं त्याच्या ठिकाणी मी ब्रह्मस्वरूपाचं आपल्या वास्तव स्वरूपाचं यथार्थ ज्ञान त्याला निरंतर आहे.
ब्रह्मावर ईश्वरत्व भाव प्राप्त होण्यास शुद्ध सत्वगुणात्मक माया उपाधी आहे. ती उपाधी निर्मल असल्यामुळे पारमार्थिक ब्रह्मस्वरूपास आच्छादन करीत नाही. म्हणजे त्याचं पारमार्थिक म्हणजे वास्तव त्रिकाला बाधित, पारमार्थिक म्हणजे त्रिकाला बाधित असणारं त्याचं ब्रह्मस्वरूप आहे. त्या ब्रह्मस्वरूपाला माया कधीही आच्छादन करीत नाही. म्हणून जन्ममरण धर्माची भ्रांती ईश्वरास केव्हाही होत नाही. यास्तव तो नित्यमुक्त आहे. जर जन्ममरण धर्माची भ्रांती झाली ती होते कोणाला? जीवाला, आहे की नाही. आणि त्यामुळं जीवाला काय वाटतं, मी बद्ध आहे, मला मुक्त व्हायचं आहे असं त्याला वाटतं. आणि मग त्याला काही साधन करावे लागतात, आहे की नाही. साधन चतुष्टय संपन्न होऊन श्रवण मननादी अंतरंग साधनाचा अवलंब करावा लागतो. तसा ईश्वराला कधी भ्रांतीच नाही, तर भ्रांतीच्या निवृत्तीची साधनही करण्याची गरज नाही. याचाच अर्थ ईश्वर काय आहे? नित्यमुक्त आहे. तो कधी बद्ध होता आणि मग मुक्त झाला असं नाही. मुक्त कासया म्हणावे, बंधन ते नाही ठावे, अशी त्याची स्थिती आहे. सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हेच मुक्ततेचे लक्षण आहे. आणि होणे हेच बद्धतेचे लक्षण आहे. वास्तविक आत्मा कसा आहे? मुक्त कशाला म्हणायचं? मुक्त म्हणजे मी सच्चिदानंद स्वरूप ब्रह्म आहे. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी हे जे बंधन आहे, हे बंधन कधी जन्ममरण धर्म किंवा संसार धर्म, सुखदुःख, पापपुण्य, कर्तृत्व, भोक्तृत्व ह्या सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी जेव्हा प्रतीतीला येत नाही, म्हणजे आपल्या वास्तव स्वरूपाच्या ठिकाणी यांचा त्रैकालिक अत्यंताभाव आहे असं वाटणं हे मुक्ततेचं लक्षण आहे. आणि मी करता भोगता वाटणं हे काय आहे? बद्धतेचं लक्षण आहे. तेव्हा ईश्वराच्या ठिकाणी मी करता भोगता आहे किंवा मी संसारी आहे, मी देह धर्मवान आहे असं त्याला कधीही वाटत नाही. म्हणून ईश्वराचं ज्ञान काय आहे? नित्य आहे. आणि ईश्वर नित्यमुक्त आहे. मुक्तता म्हणजे काय? तर सच्चिदानंद स्वरूपाच्या ठिकाणी कधीही जन्ममरण आदी धर्मांची प्रतीती न होणं हे मुक्ततेचं लक्षण. आणि मी जन्ममरण धर्मवान आहे असं वाटणं हे बद्धतेचं लक्षण. म्हणून म्हणतात की सच्चिदानंद आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माची प्रतीती न होणे हे मुक्ततेचे लक्षण आहे. आणि होणे हे बद्धतेचे लक्षण आहे. म्हणूनच ईश्वर सदा मुक्त आहे आणि अज्ञानी जीव सदा बद्ध आहेत. अज्ञानी जीव सदा बद्ध का? तर त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व हे सच्चिदानंद आत्म्याचे धर्म आहेत असा त्यांना अध्यास झाला, भ्रम झालेला आहे. आणि ईश्वराला नित्यमुक्त का? ईश्वराला कधी भ्रम झालाच नाही. तो ईश्वर सर्वज्ञ आहे म्हणजे सदैव सर्व पदार्थास जाणतो. ईश्वर पुन्हा कसा आहे? सर्वज्ञ. सर्वज्ञ म्हणजे एकाच कालात एक समवायावच्छेदे करून म्हणजे एकाच कालामध्ये तो सर्वच पदार्थांना, भूत, भविष्य आणि वर्तमान या सर्वच कालामध्ये होणारे सगळे पदार्थ, त्या सगळ्या पदार्थांना जाणतो. म्हणजे त्याला काय म्हणतात? सर्वज्ञ. म्हणजे सर्वांचा ज्ञाता. का जाणू शकतो? तर त्याची आता शुद्ध सत्वात्मक असणारी जी उपाधी आहे की नाही, सत्वगुणाची माया ही उपाधी असल्यामुळं त्या उपाधीमुळं त्याला सर्वांचंच एका कालात ज्ञान आहे. आणि तो कसा आहे? सापेक्ष व्यापक आहे, सर्व ठिकाणी असल्यामुळं मुंगी के पाव में घुंगरू बजे वो भी अल्लाह सुनता है. म्हणून सांगतात की ईश्वर तो ईश्वर सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे म्हणजे सदैव सर्व पदार्थ, एकाच वेळेला सर्व पदार्थ आणि सदैव म्हणजे निरंतर. सदैव याचा अर्थ भूत, भविष्य आणि वर्तमान काळात होणाऱ्या सर्व पदार्थांना एकाच वेळेला परमात्मा जाणू शकतो. म्हणून तो सर्वज्ञ आहे. या सर्वज्ञतेचे कारण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास जी शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही आहे. आता एका बरं परमात्म्याला ज्ञान होतं तर परमात्म्याची उपाधी आहे तशी, आणि त्या उपाधीमुळं त्याला तो सर्वज्ञ आहे किंवा त्याला सर्वांचं एका समवायावच्छेदे करून ज्ञान होतं. उपाधी कोण आहे? तर शुद्ध सत्वगुणात्मक असणारी माया. मग परमात्म्याच्या ठिकाणी परमात्मा वास्तविक ज्ञानरूप आहे, परंतु माया उपाधीचा स्वीकार करतो तेव्हा त्या ज्ञानरूप परमात्म्याला काय नाव येतं? ईश्वर असं नाव येतं. त्या शुद्ध सत्वात्मक उपाधीमुळं तो सर्व पदार्थांना सदैव जाणतो. बरोबर आहे ना? म्हणून त्याला काय होतं? सर्वज्ञ. म्हणजे परमात्म्याचं सर्वज्ञत्व हे उपाधिकृत धर्म आहे का मूळ धर्म आहे? उपाधिकृत आहे की नाही? तर उपाधीमुळं त्याला सर्वज्ञ हे नाव येतं. सर्वज्ञतेचे कारण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी ईश्वर भाव उत्पन्न होण्यास उपाधी जी शुद्ध सत्वगुणा प्रधान माया ही आहे.
माया, अविद्या, अज्ञान वगैरे एकाच पदार्थांची नावे आहेत. इथं हे एक आपल्याला सांगतात, माया, अविद्या, प्रधान, प्रकृती, आहे की नाही, अज्ञान, ही सगळी काय आहे, एकाच मायेची नावं आहेत, एकाच पदार्थाची नाव आहेत. माया ही सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असते, पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणांची वाढ असते. माया म्हटलं की माया ही त्रिगुणात्मक असते, प्रकृती ही नेहमी त्रिगुणात्मक असते. आता हे आपल्या वेदांत चिंतन करत असताना कधी अज्ञान शब्द येतो, कधी माया, कधी प्रकृती, कधी प्रधान, कधी अविद्या. हे सगळ्या शब्दांचा अर्थ काय, हे सगळे शब्द एकार्थवाची आहेत, हे आपण लक्षात घ्यायचं. मायेमध्ये काय असतं, 3 गुण असतात, पण 3 गुण सगळे सारख्याच प्रमाणात असतील असं नाही, त्यांचं प्रमाण कमी अधिक असतं. याच्यामध्ये कधी कधी सत्वगुण वाढतो, कधी रजोगुण वाढतो, कधी तमोगुणाचं प्राधान्य असतं. सांख्यांच्या दृष्टीनं ज्या वेळेला 3 गुणांची साम्य अवस्था असते, म्हणजे 3 गुण एकदम सारख्या प्रमाणात, काय 33.33 काय असं ते जे होईल ते सगळं, म्हणजे 3 गुणना तर 100% सर्वांना सारखंच असं त्रिगुणांची साम्य अवस्था, तिला काय म्हणतात, माया, आहे की नाही. मायेमध्ये 3 गुण समान प्रमाणात असतात, पण त्यावेळेला मायेमध्ये कोणतेही कार्य घडत नाही, ती अव्यक्त स्वरूपात असते, तिला अव्याकृत असं सुद्धा म्हणतात. ज्यावेळेला हे जगदरूपी कार्य होतं त्यावेळेला त्या 3 गुणांमध्ये काय होतं, विषमता निर्माण होते, त्याच्याशिवाय हे कार्य उत्पन्न होत नाही. जर सगळे 3 गुण जेव्हा समान अवस्थेत असतात तेव्हा काय असतं, जगताचा प्रलय, जगताच्या प्रलय कालामध्ये माया असते, मायेमध्ये 3 गुण असतात, पण त्या 3 गुणांची साम्य अवस्था असते. आणि जेव्हा जगत उत्पन्न व्हायचं तेव्हा त्या प्रकृतीच्या 3 गुणामध्ये काय होते, विषमता निर्माण होते. माया ही सत्व, रज, तम या 3 गुणांनी युक्त असते, पण तिच्यामध्ये केव्हा केव्हा एखाद्या गुणाची वाढ होत असते. ज्यावेळी सत्वगुण फार होतो त्यावेळी रजतम हे अगदी कमी असतात, मुळीच नसतात असे कधीही होत नाही. सत्वगुण फार वाढला म्हणजे तो रजतमाला आपल्या स्वाधीन ठेवतो, अशा स्थितीला शुद्ध सत्वगुण प्रधान माया असे म्हणतात, आणि म्हणूनच ती ईश्वराचे स्वरूपास आवरण करत नाही. आता हे 3 गुण आहेत, त्या 3 गुणामध्ये कधीकधी एक गुण अधिक होतो, तर या ठिकाणी जो सत्वगुण आहे तो ज्या वेळेला अधिक होतो त्यावेळेला तो रजगुण आणि तमगुण यांना अभिभूत करतो आणि त्यांना काय करतो, आपल्या स्वाधीन ठेवतो. असं म्हणजे याचा अर्थ असा आहे की सत्वगुणाचं प्राधान्य आहे आणि रजो तमगुणाचं काय आहे, गौणत्व, आणि त्यावेळेला तो त्यांना काय करतो, आपल्या ताब्यात ठेवतो किंवा त्यांना अभिभूत करतो, निष्प्रभ करतो. आणि अशा वेळेला जी माया आहे त्या मायेलाच काय म्हणतात, शुद्ध सत्वात्मक असणारी माया, शुद्ध सत्वगुण प्रधान माया. म्हणजे याचा अर्थ ते 2 गुण नाहीत असं नाही, पण त्या गुणांपेक्षा प्रभाव आधी कोणाचा आहे, सत्वगुणाचा. मग त्यावेळेला त्या परमात्म्याची उपाधी कोण झाली, शुद्ध सत्वगुण प्रधान माया, आणि म्हणूनच ती ईश्वराचे स्वरूपास आवरण करत नाही. आणि शुद्ध सत्वगुणात्मक जर माया असेल ते रजोतम गुणाला काय करते, अभिभूत करते किंवा अधीन करते, आपल्या अधीन ठेवते. अर्थात तमोगुणामुळं काय होतं असतं, अज्ञानात तमोगुणामुळं आपल्याला त्या पदार्थाचं अज्ञान होतं, म्हणजे आवरण निर्माण करते, आच्छादन निर्माण करते. आच्छादन घातलं की आपल्याला आपल्या स्वरूपाचं ज्ञान होत नाही. परंतु या ठिकाणी ईश्वराच्या ठिकाणी शुद्ध सत्वात्मक माया उपाधी असल्यामुळं ती मात्र परमात्म्याच्या स्वरूपाला आवरण करत नाही, त्यामुळं त्याला एकाच कालामध्ये सर्वांचं ज्ञान होऊ शकतं आणि त्याला कधीही बद्धतेचा भ्रम होत नाही. त्याला आपण नित्यमुक्त ब्रह्मस्वरूप आहोत असं त्याला सदैव ज्ञान असतं, त्याचं ज्ञान नित्य असतं. म्हणून आणि म्हणूनच ती ईश्वराचे स्वरूपास आवरण करत नाही. ती म्हणजे कोणती, शुद्ध सत्वात गुणात्मक असणारी माया, ती ईश्वराच्या स्वरूपाला आवरण करत नाही, झाकून टाकत नाही. ज्यावेळी सत्वगुण कमी होऊन तमोगुण वाढतो त्यावेळी तिलाच अज्ञान असे म्हणतात. आता एक शुद्ध सत्वगुण प्रधान माया झाली, आता तिला अज्ञान हे नाव कधी येतं हे सांगतात. जेव्हा सत्वगुण कमी होतो आणि तमोगुण वाढतो त्यावेळी तिलाच अज्ञान असे म्हणतात, म्हणजे एकच माया. परंतु त्या मायेमध्ये जेव्हा ज्यावेळेला शुद्ध सत्वगुणाचं प्राधान्य असतं तेव्हा तिला काय म्हणतात, शुद्ध सत्वगुण प्रधान माया. आणि त्या मायेमधला सत्वगुण कमी होऊन तमोगुण अधिक वाढला की तिला नाव काय येतं, अविद्या किंवा अज्ञान असं नाव. त्यावेळी तिलाच अज्ञान असे म्हणतात. असो, वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची उपाधी असून सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे.
आता शुद्ध सत्वगुण प्रधान कोण झाली? माया. ती ईश्वराची उपाधी आणि ती माया सर्व जगामध्ये व्यापलेली, कारण ती संपूर्ण जगताचं कोणतं कारण आहे? परिणामी उपादान कारण आहे. आलं लक्षात? ती उपादान कारण आहे. मग उपादान कारणा वाचून त्या उपादान कारणाची कार्यात काय असते? सत्ता असते, बरोबर ना? कार्यात त्याची व्याप्ती असते. कारण कसं की उपादान कारणाच्या समान स्वभावान आणि अन्यथा रूप त्याला काय म्हणतात? परिणाम असं म्हणतात. म्हणजे जे कार्य आहे कशाचा परिणाम आहे? मायेचा परिणाम आहे, बरोबर ना? मायेचा परिणाम म्हणजे जगत. म्हणजे याचा अर्थ माया काय? ज्याचा उपादान कारण कशाला म्हणतात? ज्याचा कार्यात प्रवेश असतो, आहे की नाही? म्हणून आणि ज्याच्या वाचून कार्य टिकत नाही किंवा राहत नाही त्याला उपादान कारण म्हणतात. माया ही जगताचं कोणतं कारण आहे? उपादान. आणि कोणतं उपादान कारण आहे? परिणामी उपादान. मायेचाच परिणाम म्हणजे काय आहे? जगत. म्हणजे याचा अर्थ या जगतामध्ये मायेची व्याप्ती आहे. वर सांगितल्याप्रमाणे शुद्ध सत्वगुण प्रधान माया ही ईश्वराची उपाधी असून सर्व जगात त्या मायेची व्याप्ती आहे. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे, म्हणून बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एककाली जीवांना ज्ञान होते. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थाच्या व्यापारांचे ईश्वरास एककालीच ज्ञान होते, म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. जशी आपली बुद्धी आहे, बुद्धी कुठं राहते? सर्व शरीराला व्याप्ती, त्याला मध्यम परिमाण म्हणतात. कोणतं परिमाण? आपल्या वेदांतामध्ये बुद्धी किंवा अंतःकरण याचं परिमाण किती मोठं सांगितलं आहे? ज्या शरीरात ते राहतं तेवढ्या शरीरा एवढं त्या शरीराला संपूर्ण व्यापून राहतं अंतःकरण. त्याला काय म्हणतात? मध्यम परिमाणाचं. आणि त्याचं परिमाण म्हणजे त्याचं मोजमाप, त्याची इयत्ता किती आहे? तर संपूर्ण शरीराला व्यापतं. आणि सगळ्या शरीराला व्यापलेलं असल्यामुळं शरीरात घडणाऱ्या कोणत्याही घटना ज्या आहेत त्या घटना त्याला तत्कालीन कळतात. का कळतात? तर ते कळण्यासाठी लागणारं साधन जे बुद्धी आहे तसं सर्व शरीराला व्याप्त. म्हणजे एकाच काळात त्याला शरीरात चाललेल्या ज्या क्रिया आहेत त्या सगळ्या क्रियांचं ज्ञान एकाच वेळेला होतं. का? तर जी बुद्धी आहे तर सर्व शरीराला पायी काटा नेटे ते व्यथाजीवी उमटे. पायात काटा भरला तरी त्याला कळतं, कारण तो आत्मा काय. नाही तर कोणी काय म्हणतं की अंतःकरण किंवा मन कुठं राहतं? हृदयशे, म्हणजे हृदयामध्ये राहतं. हृदयामध्ये इथं मांसाचा एक पिंड आहे, गोळा, आणि तो हृदय, त्याच्यामध्ये मन राहतं. असा अर्थ नाही. मन काय? सर्व शरीर व्यापी आहे. वेदांताच्या दृष्टीनं मन म्हणजे कुठंतरी एका कोपऱ्यात राहतं असं नाही. मन संपूर्ण शरीराला व्यापून राहतं. म्हणून म्हणतात की जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे. जीवाची बुद्धी सर्व शरीराला व्याप्त आहे तर त्याला काय होतं? त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एककाली जीवांना ज्ञान होते. त्या बुद्धी सर्व शरीरात असल्यामुळं शरीरात होणाऱ्या सगळ्या व्यापारांचं एकाच वेळेला जीवाला ज्ञान होतं. का? तर जीव त्याच्यामध्ये व्यापून आहे. जीव आपली बुद्धी त्या जीवाच्या संपूर्ण शरीरामध्ये व्यापून आहे, म्हणून एकाच कालामध्ये त्याला शरीराच्या होणाऱ्या सगळ्या घटनांचं ज्ञान होतं. आता याच्यामध्ये असे म्हणजे हे पायाला काटा टोचलेला त्याला कळतो, किंवा डोळ्याला झालेल्या वेदना कळतात, कुठं पोट दुखलेलं कळतं. पण आता सर्वच व्यापाराचं जर आपल्याला हे कळतं का? आता हृदयाचे ठोके कसे चाललेले आहेत, आपल्या पेशींची हालचाल कशी चाललेली आहे, आपल्या शरीरामध्ये पचनाचा व्यापार कसा चाललेला आहे. आता हे सगळं काही कळत नाही. आणि तुम्ही तर म्हणता बुद्धीला सगळं कळतं. असं जेव्हा आपण म्हणतो, लक्षात आलं ना? तर आता कुठं कळतं आपल्याला? आता आपल्या पचनशक्तीचं कसं चाललंय, रक्तामध्ये असणाऱ्या कोणत्या पेशी कशा प्रकारे कार्य करतात हे कुठं काय कळतं आपल्याला? आता तर कळत नाही. पण त्याचा जरी अभ्यास केला शरीर क्रिया विज्ञानाचा काही, तरीसुद्धा कळत नाही. मग वास्तविक याची तर अभ्यास करायची गरजच नाही. बुद्धीला सगळं कळतं. बुद्धी सर्व शरीरात व्यापून आहे. तर याचं कारण आहे ही बुद्धी जी आहे इतकी सूक्ष्म झाली नाही. जर आपण योग साधनाने किंवा काही भगवत भक्तीच्या द्वारा जर आपण अधिक वृत्ती सूक्ष्म झाली तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कळतात. शरीरामध्ये काय चाललंय ते कळतात. योगी लोकांना कळतंही ते, कारण का बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे. परंतु त्या बुद्धीला तशा प्रकारे त्या विषयाकडे जाऊन तिला जाणावं ह्या बाबतीत बुद्धी काही नाही, सतर्क नाही, दक्ष नाही. म्हणून दक्ष जर केले, आपल्या पूर्वीचं जे आयुर्वेदातल्या ऋषींनी जे वर्णन केलं ते काही शरीर फाडत बसले नाही. आता सगळं शरीराचं शवविच्छेदन करू नये, नेमकं आतमध्ये काय चालतं याचा काही शोध लागत नाही. सारखं संशोधन चाललंच आहे एका पाठीमागे एक. आणि हे सगळे विषय जे याच्यापेक्षा सूक्ष्म अंतरंग विषय पूर्वीच्या ऋषी
मुनींनी आपल्या आयुर्वेदामध्ये लिहून ठेवले. ही काय त्यांची चित्ताची असणारी एकाग्रता, शुद्धता, अंतर्मुखता आणि त्यांना तो पदार्थाचं ज्ञान होईपर्यंत त्यांनी पुन्हा माघारी पाहिलेलं नाही. अशा प्रकारची ती शुद्ध सात्विक अशा प्रकारची जी बुद्धी, त्या बुद्धीला सर्व व्यापार ह्या शरीरातले कळतात. अगदी एका पेशीमध्ये चाललेला व्यापार त्याने. आणि जर आपण बारकाईनं पाहिलं तर कसं ह्या ऋषीने लिहिलं असेल त्या काळात, त्यावेळेला तर प्रेताला स्पर्श न करणारे ते ऋषी, आणि त्यांनी चालणाऱ्या सर्व घटनाचं, स्थूल शरीराचं, सूक्ष्म शरीराचं, कारण शरीराचं, महाकारण शरीराचं इतकं तंतोतंत विघटन करून लिहिलं आहे. याचा अर्थ त्यांनी सांगितलेले आरोग्याचे नियम ते त्यांना जे सूक्ष्मबुद्धीला कळले, तर ते त्यांनी त्या सूक्ष्मबुद्धीच्या द्वारा त्यांना जसा त्याचा विचार झाला, तो विचार त्यांनी सांगून ठेवलेला. आजही त्या नियमाचं उल्लंघन केलं तर आपल्याला स्पष्टीकरण करता येत नाही, पण आजारी मात्र मनुष्य पडल्याशिवाय राहत नाही. आजही त्या नियमाचं पालन केलं तर स्पष्टीकरण तर करता येत नाही, परंतु ऋषीनं सांगितल्याप्रमाणे मात्र खरं मात्र होतं. म्हणजे त्याचं उल्लंघन केलं तर आपल्याला व्याधीग्रस्त व्हावं लागतं, आणि त्याचं पालन केलं तर आपलं जीवन स्वस्थ राहतं. मग हे सगळे विचार त्यांना कुठून प्राप्त झाले? त्यांची जी अंतःकरण आहे सगळे शरीराला व्याप्तच होतं, आणि त्या अंतःकरणाने नेमकं शरीरातल्या घटनांचा काय केला? वेध घेतला, अंतरंग वेध घेतला, तर त्यांना त्याचं ज्ञान झालं. म्हणून खऱ्या अर्थाने पाहिलं तर अंतःकरण सर्व शरीरव्यापी आहे, आणि त्या जीवाला एकाच काली शरीरात होणाऱ्या सगळ्या घटनांचं ज्ञान होऊ शकतं. तसंच ईश्वराची शुद्ध सत्वात्मक असणारी माया, ही माया काय आहे? ही संपूर्ण ह्या जगामध्ये व्याप्त आहे, आणि त्यामुळं ती शुद्ध सत्वात्मक असल्यामुळं परमात्म्याला एकाच कालामध्ये सर्व पदार्थांचं ज्ञान होऊ शकतं. कशामुळं? शुद्ध सत्वात्मक मायेच्या उपाधीमुळं त्याला सर्वज्ञत्व प्राप्त होतं. जशी जीवाची बुद्धी सर्व शरीरात व्याप्त आहे, म्हणून त्या बुद्धिवृत्तीने शरीरात होणाऱ्या सर्व व्यापारांचे एककाली जीवांना ज्ञान होते. त्याप्रमाणे सर्व जगात व्यापलेल्या ईश्वराच्या मायावृत्ती, ईश्वराची मायावृत्ती काय? जीवाची अविद्यावृत्ती कुठे आहे? फक्त एका शरीरापुरती. आणि ईश्वराची माया जी आहे ती सर्व जगामध्ये व्यापून असल्यामुळं त्या ईश्वराच्या मायावृत्तीने जगातील सर्व पदार्थांच्या व्यापाराचे ईश्वरास एकाच काली ज्ञान होते. म्हणून ईश्वर सर्वज्ञ आहे. ठीक आहे ना? वाचो ना. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे, त्यास विराट म्हणतात. जीवाचं जसं स्थूल शरीर आहे की नाही, जीवाचं हे स्थूल शरीर आहे, तसं हे संपूर्ण ब्रह्मांड हेच त्या ईश्वराचं काय आहे? स्थूल शरीर. कारण त्या ईश्वराची माया उपाधीने सर्व ह्या ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे. तेच त्याचं काय आहे? जसं बुद्धीने ह्या शरीराला व्यापलेलं आहे, तसं मायेने ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला व्यापलेलं आहे. म्हणजे मायेद्वारा हे सगळं ब्रह्मांड हे त्या ईश्वराचं काय आहे? स्थूल शरीर आहे. जीव. आणि आता 5व्या अध्यायामध्ये, आपल्या 5व्या प्रकरणामध्ये याचा आणखीन विचार येणार आहे. आपल्याला थोडा माहीत आहे, त्यावेळेला आणखी दृढ होईल. म्हणजे या ठिकाणी मनुष्याला जे जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती ह्या 3 अवस्था आहे की नाही. आपण जेव्हा जागृतीचा अभिमान धारण करतो त्याला काय म्हणतात? विश्व असं म्हणतात. जेव्हा स्वप्नस्थ देहाचा अभिमान धारण करतो त्याला काय म्हणतात? तैजस असं म्हणतात. आणि सुषुप्ती म्हणजे कारण शरीर. झोपेमध्ये, सुषुप्तीमध्ये कोणतं शरीर आहे? कारण शरीर. स्वप्नामध्ये कोणतं शरीर आहे? सूक्ष्म शरीर. आणि जागृतीमध्ये कोणत्या शरीराचा व्यवहार आहे? स्थूल शरीराचा. स्थूल शरीराच्या अभिमानीला विश्व म्हणतात. हे स्थूल शरीर माझं आहे असा अभिमान धारण करतो त्याला काय म्हणतात? विश्व. सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो त्याला तैजस. आणि कारण शरीराचा अभिमान धारण करतो त्याला प्राज्ञ असं म्हणतात. पण हे कोणाच्या पुरतं? वेष्टीपुरतं आहे की नाही. आणि समष्टी स्थूल शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला काय नाव येतं? विराट. समष्टी सूक्ष्म शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव येतं हिरण्यगर्भ. त्याला नाव काय येतं? हिरण्यगर्भ. आणि जेव्हा समष्टी कारण शरीराचा अभिमान धारण करतो तेव्हा त्याला नाव येतं ईश्वर असं नाव येतं. बरोबर ना? मग या ठिकाणी जेव्हा हे संपूर्ण विराट, विराट कशाला म्हणायचं? संपूर्ण हे ब्रह्मांड आहे की नाही, म्हणजे समष्टी स्थूलसृष्टी तिचा अभिमान धारण करतो म्हणून त्याला काय म्हणतात? विराट. म्हणजे ईश्वराचं शरीर कोणतं? स्थूल शरीर. तर समष्टी स्थूल शरीर. समष्टी स्थूल म्हणजे हे सर्व असणारं ब्रह्मांड हे ईश्वराचं शरीर आहे. जीवाच्या स्थूल शरीराप्रमाणे सर्व ब्रह्मांड ईश्वराचे स्थूल शरीर आहे, त्यास विराट म्हणतात. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कूटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आकाशाप्रमाणे एकरस आहेत. जीव आणि ईश्वर
हां, यांचं अधिष्ठान चैतन्य. जीवाचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे? कुटस्थ चैतन्य. आणि ईश्वराचं अधिष्ठान चैतन्य कोण आहे? ब्रह्मचैतन्य. तर हे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य ह्या दोन्हींना काय जर लक्ष स्वरूपाच्या दृष्टीने पाहिलं, त्यांना बंध आहे का मोक्ष आहे? त्यांना बंधही नाही आणि मोक्षही नाही. आकाश जसं सर्व ठिकाणी व्याप्त आहे त्याप्रमाणे ही दोन्ही चैतन्य काय आहे? आकाशाप्रमाणे सर्व व्याप्त आहे. दोन्ही चैतन्य एकमेकाला टकरणार नाहीत का? जर दोन्ही चैतन्य आकाशाप्रमाणे व्याप्त आहेत, आहे की नाही? याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ दोन्ही चैतन्य आकाशाप्रमाणे एकरस आहेत. एकरस आहेत म्हणजे आकाश कुठं नाही असं नाही. आणि हे कुटस्थ चैतन्य आणि ब्रह्मचैतन्य जर दोन्ही व्याप्त असतील तर कुठंतरी त्यांचा संबंध होईलच नाही. मग दोन पदार्थ व्यापक असतील का व्यापक असतील तर एकच पदार्थ असतील. मग याचा अर्थ दोन्ही चैतन्य व्यापक आहे म्हणजेच काय आहे? दोन्ही चैतन्य एकच आहे. तर त्यांना फक्त कधी कुटस्थ चैतन्य तर कधी ब्रह्मचैतन्य हे नाव आलेलं आहे. आणि ते नाव कशामुळे आलेलं आहे? का एकाच चैतन्याला दोन नाव आले? का एकाच चैतन्याला दोन उपाधी म्हणून दोन नाव आले? दोन उपाधी म्हणून त्याला नाव आले. दोन उपाधी कोणती आहे? एकाच व्यापक चैतन्याला जेव्हा शुद्ध सत्वात्मक माया उपाधी लागते तेव्हा त्याला जीव असं म्हणतात, ईश्वर असं म्हणतात. आणि जेव्हा त्याला मलिन सत्वात्मक अविद्या उपाधी लागते तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. परंतु त्यांचं लक्ष्य स्वरूप मात्र काय आहे? एकच आहे. जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंध मोक्ष भेदरहित आहे. त्या जसा बंध आणि मोक्ष कुटस्थाला नाही का बंध आणि मोक्ष ब्रह्मचैतन्याला नाही? दोघांनाही नाही. मग ते आकाशाप्रमाणे एक रस आहेत. आकाश जसं काय आकाश के नसे, आकाश कुठं नाही, तसं हे चैतन्य कुटस्थ चैतन्य कुठं नाही, ब्रह्मचैतन्य कुठं नाही, सर्व ठिकाणी व्याप्त आहे. बंध मोक्ष जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. आता या ठिकाणी सांगतात बंध आणि मोक्ष. बंध कुठं आहे? मग हा बंध आणि मोक्ष जर कुटस्थालाही नाही ब्रह्मचैतन्यालाही नाही, मग या ठिकाणी बंध मोक्ष कुठे आहे? तर ते सांगतात इथं हे वाक्य जे आहे ना, स्वामी महाराज नेहमी सांगायचे की विचारसागर शिकले मग मला हे वाक्य कळलं नाही म्हणायचे, की ह्या वाक्याचा अर्थ सांगा असं म्हणायचे. तर चांगला लक्षात घ्या. याच्यामध्ये काही वाटलं तर अजून स्पष्टीकरण सांगा बंडा महाराज याचं. बंध मोक्ष जीवेश्वराच्या आभासाच्या ठिकाणी आहे. बंध कोणाच्या? जीवाचा जो आभास आहे त्याच्या ठिकाणी काय आहे? बंध. पण तुम्ही म्हणता का ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी मोक्ष? ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी मोक्ष कसं काय? बंध मोक्ष हे इथं काय लिहिले? बंध मोक्ष जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. म्हणजे याचा अर्थ काय? बंध आणि मोक्ष हे अनुक्रमे, इथे शब्द काय घालायचा? अनुक्रमे जीव आणि ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी. इथं अर्थ कसा घ्यायचा? की जीवाच्या ठिकाणी जीवाचा जो आभास आहे तो काय म्हणतो? मी काय आहे? बद्ध आहे असं म्हणतो. आणि जेव्हा त्याचा अज्ञान दूर होईल त्यावेळेला तो काय म्हणतो? जीवाचा आभास मी मुक्त आहे. म्हणजे जीवाच्या आभासाच्या ठिकाणी बद्धता आणि मुक्तता आहे. बरोबर का महाराज? बंडा महाराज, जीव आणि ईश्वर यांच्या आभासाच्या ठिकाणी काय आहे? जीव अगोदर मुक्त कुटस्थाच्या ठिकाणी बंध आहे का? नाही. आणि बंध जड असणाऱ्या बुद्धीच्या आश्रयाने तरी राहील का? नाही. मग बंधाचा अभिमान धरणारं कोण आहे? आभास आहे. आणि बंधाच्या मुक्ततेचा अभिमान धरणारा सुद्धा कोण आहे? बंधाची निवृत्ती का झाली असं म्हणणारा सुद्धा कोण आहे? आभासच आहे की नाही? मग हा कोणाचा आभास आहे? जीवाचाच आहे की नाही? आत्तापर्यंत तुम्ही चिंतन केलं की ईश्वर जो आहे तर तो ईश्वर कसा आहे? नित्यमुक्त आहे असं सांगितलं. मग ईश्वराच्या ठिकाणी ईश्वराचा जो आभास आहे तो मी बद्ध आहे असं कधी म्हणेल का? आणि मी मुक्त आहे असं तरी काय म्हणेल का? मग इथं फक्त जीवाच्या आभासाच्या ठिकाणी बंध मोक्ष आहे असं म्हणायला पाहिजे ना. तर जीव आणि ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी बद्धता आणि मुक्तता आहे असं जे म्हटलं त्याचं काय कारण सांगा बरं साधारण. हां पडलं. हां माया उपाधी लागल्यामुळं आणि जीवाला अविद्येचा माया उपाधीमुळं बद्ध होऊ शकतो. हा, पण ईश्वर तर बद्ध होत नाही ना. तर त्याची माया उपाधी आहे आणि शुद्ध सत्वात्मक माया उपाधी आहे ना ईश्वराला. त्यामुळे ईश्वराला तर कधी भ्रम होत नाही ना. आणि इथं म्हणलं तर बंध मोक्ष हे त्या आभासाला आहे असं म्हटलं ना. हा हा जीवाच्या सापेक्ष
जीवाच्या ठिकाणी काय आहे? बद्धता आणि मोक्षता आहे. त्याच्या सापेक्ष ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी काय म्हटलेले आहे? मोक्ष आहे. बद्धता तर नाही, पण ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी काय आहे? मी नित्यमुक्त आहे असे ईश्वराला काय आहे? आपल्या ब्रह्मरूपतेचं नित्य ज्ञान आहे. म्हणजे ईश्वर काय आहे? नित्यमुक्त आहे. परंतु नित्यमुक्त आहे हे जे म्हणतो हा म्हणणारा कोण आहे? जीव आहे. आणि जीवाच्या सापेक्ष ईश्वराच्या ठिकाणी बंध सापेक्ष मोक्ष नसून तो काय आहे? नित्यमुक्ततेची म्हणजे मोक्षाची नित्यमुक्ततेची कल्पना कोणी केलेली आहे? जीवाने केलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हटलं की बद्धता आणि मुक्तता ह्या जीवाच्या आणि ईश्वराच्या आभासाच्या आहेत. म्हणजे याचा अर्थ खरं सांगायचं काय? ब्रह्मचैतन्याच्या ठिकाणी बद्धता आणि मुक्तता हा भ्रम नाही. मग हा जो बद्धता आणि मुक्तता, कारण मुक्तता हा सुद्धा काय आहे? पुन्हा भ्रमच आहे की नाही? तो मग काय करतो? मी दे आहे ह्या भ्रमाला निवृत्त करणारा तो एक भ्रमच आहे की नाही? मी कारण मूळ कुठंच्या ज्या ठिकाणी बद्धताच नाही, मुक्त कास या म्हणावे, बंधन ते नाही ठावे. दत्ता महाराज लक्षात आलं नाही तर जीवेश्वराच्या आभासाच्या ठिकाणी म्हणजे जीवेश्वराच्या आभासाच्या जीवाच्या आभासाच्या ठिकाणी बद्धता आहे आणि मुक्तता आहे. आणि ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी काय आहे? केवळ मुक्तता आहे म्हणून म्हणायचं. आणि ते सुद्धा असं का बोलले? वास्तविक तसं म्हणायला नको पाहिजे. मागं सांगितलं ना ईश्वर हा नित्यमुक्त आहे की नाही? ईश्वराच्या ठिकाणी कधी भ्रम नाही. मग ब्रह्मसापेक्ष म्हणजे बद्धता सापेक्ष असणारा मोक्ष तो काही ईश्वराला करून घ्यायचा आहे का? नाही. तरी तुम्ही का म्हणता? तर जीवाच्या ठिकाणी बंध मोक्षाच्या कल्पना आहे म्हणून ईश्वराची नित्यमुक्तता सांगण्यासाठी आभासाच्या ठिकाणी मोक्षाची केलेली कल्पना आहे. बरोबर ना? काय आणखी सांगायचं बंडा महाराज? काही ते जीवाच्या दृष्टीने बंध आणि ईश्वराच्या दृष्टीने मोक्ष हा झालं. पण मग जीवाच्या दृष्टीनं फक्त बंधच आहे का? जीवाच्या दृष्टीनं मोक्ष पण आहे. तो मोक्ष झाल्यावर ते जीव राहतच नाही. हा मोक्ष तिथे आला तर जीवाला जीव ही संज्ञाच राहत नाही. ईश्वर जीवाला जीव संज्ञा राहत नाही तर काय संज्ञा राहते? ईश्वर संज्ञा राहते का ते म्हणतात? त्यावेळेला जीव ईश्वर होतो का जीव ब्रह्म होतो? जीवाला ब्रह्म होता येतं का जीवाला ईश्वर होता येतं? का जीवाला ईश्वर होताच येत नाही? हा जीवाच्या सापेक्ष ईश्वर. हा ईश्वराला ईश्वर माहिती. जीव तुम्ही म्हणता म्हणून आम्ही तुम्ही जीवत्व घेतलं की आम्ही ब्रह्माला जीवाच्या सापेक्ष ईश्वरत्वाची काय करतो? कल्पना. वास्तविकता आहे ईश्वर हा काय आहे? ब्रह्मच आहे. होय की नाही? ईश्वराला जीव माहीत आहेत का ईश्वराला ईश्वरत्व माहीत आहे का ईश्वर ब्रह्मच आहे? ईश्वर जर त्याला आपल्या ब्रह्मरूपतेचं नित्य ज्ञान आहे तर तो काय? नित्य ज्ञानस्वरूप ब्रह्मच आहे की नाही? ह्या शास्त्र सुसंस्कृत जीवाने काय केलेले? ब्रह्माच्या ठिकाणी ईश्वरत्वाची जीवाच्या सापेक्ष केलेली कल्पना आहे. ठीक आहे ना? का काही आहे त्याच्यावर काही मळमळ वगैरे नाही ना? काय हा माझ्या स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यमविरविती देवी कुबेरही तसेच. जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान तो त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्याभान मदची माझी होतसे. ज्याच्या आज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोई ठाईना सर्पना जगत ते स्वतंत्र स्वयंब्रह्म मीच असे. कुठं आलं? जीव आणि ईश्वर यांचे अधिष्ठान चैतन्य कुटस्थ आणि ब्रह्म ही बंधमोक्ष भेदरहित आकाशाप्रमाणे एकरस आहेत. बंधमोक्ष जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. म्हणजे बंध आणि मोक्ष तर असा अर्थ घ्यायचा याचा. बंध आणि मोक्ष हे जीवाच्या आभासाच्या ठिकाणी आहेत आणि जीवासापेक्ष मोक्ष हा ईश्वराच्या आभासाच्या ठिकाणी जीवाने कल्पिलेला आहे. तत्वतः
नाही, आहे की नाही, एवढा याचा अर्थ घ्यायचा. स्वामी महाराज सांगायचे की याचा अर्थ भाव आम्हाला कळत नाही, एवढा समजावून सांगा. आणि जोपर्यंत आपल्याला त्याला चांगला कळत नाही तोपर्यंत म्हणायचे की मला कळलं नाही, चांगलं समजावून सांगा. आणि जर नाहीच त्याला म्हणायचं मला लक्षात आलं नाही, याचा अर्थ पुन्हा विचारसागर ऐकला पाहिजे. असं कधी सुरू करायचा म्हणायचे. कधी येतो तर माणूस जर म्हटलं की मला काम आहे, आता मला तर रजा नाही, ठीक आहे उन्हाळ्याच्या सुट्टीत आहे, बरं तुलाही काही नाही त्यामुळे काय आत्ताच सांगितलं पाहिजे असं काही नाही, आल्यावर दम्मानी घेऊ म्हणायचे. पण हे शिकणं आवश्यकच आहे, कारण तुला ज्या अर्थी सांगता येत नाही त्या अर्थी तुला अजून कळलेला नाही विचारसागर. काही टिप्पणी आहे का त्याच्यात? नाही ना. नाही ते झालं. बंधमोक्ष जीवेश्वरांच्या आभासाच्या ठिकाणी आहेत. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांचे ठिकाणी ते जीवास भ्रमाने भासतात. ते सांगतात वास्तविक बंधमोक्ष हे तत्वतः नाहीच, ऐके नाही. आणि असल्या तर त्या अवस्था कोणाची आहे? आभासाची आहे, बरोबर ना. बंधमोक्ष कोणाच्या ठिकाणी भासतात? आभासाच्या, जीवेश्वराच्या आभासाच्या ठिकाणी भासतात. परंतु म्हणतात की अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांच्या ठिकाणी ते भ्रमाने भासतात. मग आपल्याला काय वाटायला पाहिजे? हे चिदाभासा, हा भ्रम झाला आहे कोणाला? चिदाभासाला. पण भ्रम चिदाभासाला काय झाला? हे जे बंध आणि मोक्ष हे कुटस्थाला होतात असं वाटतं की नाही? कुटस्थाला होतात वाटतं. वास्तविक कुटस्थाला होतात का? नाही. पण हा भ्रम झाला आहे कोणाला? कुटस्थाला झाला आहे का चिदाभासाला झाला आहे? चिदाभासाला भ्रम झाल्यामुळं त्याला बंध आणि मोक्ष कोणाचे वाटतात? कुटस्थाचे वाटतात, बरोबर ना. भ्रम कोणाला झाला? चिदाभासाला. आणि चिदाभासाने हे बुद्धीचे धर्म जे आहेत ते कोणाच्या ठिकाणी आरोपित केले? आपल्या ठिकाणी का कुटस्थाच्या ठिकाणी? कुटस्थाच्या ठिकाणी. आणि त्यांनी काय केलं? त्या धर्माचं म्हणजे त्याला म्हणतात अन्योन्याध्यास. बुद्धीचे धर्म कोणावर घातले? कुटस्थावर. आणि कुटस्थाचे कोणावर घातले? बुद्धीवर. आणि घालणारा कोण आहे? हा सगळा चिदाभास आहे की नाही. बुद्धी सर्व शरीर अन्याचे धर्म अन्यावर घातले, अन्योन्याध्यास झाला त्याला. अधिष्ठान जे कुटस्थ आणि ब्रह्म यांचे ठिकाणी जे जीवास भ्रमाने भासतात. आभासाच्या ठिकाणी बंधमोक्ष आहेत खरे, पण त्यात इतका भेद आहे की ज्या अभ्यासाच्या ठिकाणी अविद्येचे आवरण आहे त्याच्या ठिकाणी बंध आहे, आणि ज्या आभासाच्या ठिकाणी आवरण नाही त्याच्या ठिकाणी मोक्ष आहे. इथं काय म्हणतात की आभासाच्या